आळेफाटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली? स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस. 5 मजली इमारत, प्रत्येक मजल्यावर 1000 चौरस फूट व 823 कार्पेटचे बांधकाम क्षेत्र, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय, दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी, प्राईम लोकेशन. अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे 8169 48 68 39. तर मग विचार कसला करताय? आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा. जो बेल्ले गाव हे फार मोठे आणि बेल्ले गावामधून हा जो रोड येणार आहे बाहेर बायपासला, आणि इथं आता हे मोठे हायवेचं काम चालू आहे. तर आता हे जे रोडचं काम झालेलं आहे त्या कामामध्ये अण्णा एक साईडने ना जास्त चढ झालेला आहे आणि एक साईडनं पूर्ण उतार झाला आहे. तर रोड होताना कॉन्ट्रॅक्टरनी सुद्धा ती एक लेवलनी करायला पाहिजे काम. तर आता समजा लोडची जर गाडी भरलेली आली आणि इथं पूर्ण जर स्पीडमध्ये आली तर गाडी 100% इथं पलटी होणार आणि येणारा पुढचा भविष्यकाळ आहे. या पुढच्या काळामध्ये हा त्रास होणार आहे याचा. म्हणजे या वळणावर अपघात होणारच 100% होणार. हा चौक आहे, गावामधून एक रोड येतो, एक नगरवरून येतो, एक आळेफाट्यावरून येतो. ह्या रोडला आता इथून तुम्ही दाखवू शकता की किती वाहतूक चालू आहे. आणि अपघात चढल्या स्पीडने जर एखादी मोठी गाडी लोडची गाडी आली आणि इकडनं एखादी गाडी चालू असेल तर अचानक इथं गाडीला लोडच्या गाडीला झोला बसतात 100%. आणि मग इथं आता ही दुकानदारी वाढलेली किंवा ही आहे धनगरी किंवा इथं हॉटेल व्यावसायिक आहे, इथं हा प्रॉब्लेम नंतर का होईना हा प्रॉब्लेम होणार. गाड्या वगैरे ॲक्सिडेंट होणार किंवा गाड्या पलटी होणार, हा प्रॉब्लेम वाढणार इथं. आणि हे तुम्ही पहा आता त्याची लेवल कुठे आहे, त्या रोडची लेवल कुठे आहे आणि ही कुठे आहे आता इथं. म्हणजे उत्तरेला उतार झालाय असं तुम्हाला म्हणायचं? 100% इथं एक लेवल झालेली नाही. यांनी काय केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरनी, जे पहिला जो रोड होता त्या रोडवरतीच त्यांनी तशीच ती लाईन धरलेली आहे, परंतु याच्यात लेवल पाहिजे ना, कमी जास्त पाहिजे ना. आता त्या साईडने जास्त झालेली गाडी चाललेली पातळावर आणि आपण इकडे खालच्या लेवलला आहे. आपण घराचं जरी काम करत असेल तर एक साईडला जरी चढ होत असेल तर त्या लेवललाच आणतो ना ही दुसरी बाजू आपण. नाही पण वळणाला थोडंफार असं उतार वगैरे असतो का? ठीक आहे ना, नॉर्मल पाहिजे. हा किती ढाळ झालेला आहे, हा एवढा ढाळ नाही पाहिजे. आता इथपर्यंत रोड एक लेवलला आलेला आहे आणि इथून पुढे आल्यानंतर यांनी हाय असा गावात एंट्री करताना पहिल्यांदा चढ आहे आणि मग नंतर उतार आहे. तर ती एक लेवलला थोडा चढ चालतोय ना, ह्या जास्त प्रमाणात झालेला आहे. इथं पहा बरं, आता हा पूर्ण 100, 150, 200 फुटाचा रोड आहे, हा पूर्ण ढाळ झालेला आहे. आता गाडी काय लेवलला चालली अण्णा तिथे, ही गाडी काय लेवलला चालली? प्रॉब्लेम नाही आहे, हा मोठ्या गाडीसाठी प्रॉब्लेम आहे. म्हणजे ज्या ट्रक वगैरे असतील त्या मालवाहतूक गाड्यांना मालवाहतूक गाड्यांचा 100% इथं अपघात म्हणजे गाड्या पलटी होणार. इथं हा प्रॉब्लेम येणार गाड्या पडायचा. एका बाजूला रस्ता असा कलता झालाय, ह्या बाजूला कलता नाही, तो कर्व आहे, कर्व टन असल्यामुळे आहे ना म्हणजे गावात गाड्या द्या जाणार. रोडला जो टन आहे ना हा तो टन फक्त असा उतार आहे, बाकी काही नाही. नाही पण ज्या गावात गाड्या जातील त्या काढल्या बाजूने असं नाही, पण त्या गाड्या जाताना कुठंतरी अशा अपघात होऊ शकतो ना. नाही होऊ शकत तसं. तुमचं काय? तिथं सुद्धा बघा हा आणि पुढं सुद्धा बघा, टनला आहे ना हेच असतं थोडा, ज्या बाजूला हे आहे ना ते सुद्धा असतं. कारण ते समोरून येणारी गाडी आहे ना इकडे जाऊ शकते. मग बरं, दुकानांकडे तुमचं काय नाव आहे? तुमचं नाव काय? माझं नाव दिलीप. इथं काय म्हणून काम पाहताय? काम काय पाहताय इथं? सुपरवायझर. अहिल्यानगर महामार्गावर दिल्ली बायपास जो रस्ता आहे तो रस्ता इथं वळणावर आहे. त्या वळणावर काही ग्रामस्थांचं, काही नागरिकांची अशी तक्रार आहे का इथं वळणावर जो रस्ता केला आहे हा निमुळता केला आहे, हा उत्तरेला निमुळता केला आहे आणि दक्षिणेला त्याचा चढ झाला आहे. एवढ्या प्रमाणात ढाळ नसावा, जेणेकरून ह्या ढाळाने भविष्यात मालवाहतूक ज्या ट्रक्स आहेत त्या ट्रक्स इथं मोठ्या प्रमाणात अपघात होऊन बऱ्याच घटना घडू शकतात असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. उर्वरित जे काही इथं ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांचं वेगळं म्हणणं आहे, ते उपलब्ध आहे इथं त्यांचं वेगळं म्हणणं येते का त्यांना असं वाटतं का कॉर्नर असल्यामुळं त्यांनी इकडं चढ दिला आहे. मात्र जो चढ दिला आहे त्या चढाच्या बाजूला जर गावाचा बायपास असेल तर गावात जाणारा जो रस्ता आहे त्या गावातून येणाऱ्या गाड्यांना अपघात घडू शकतो. याकडं तांत्रिकदृष्ट्या जे काय अपघात होणार नाही याकडं जे अभियंते असतील त्यांनी काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी पाहाव्यात हीच अपेक्षा. सुरेश भुजबळ, AB न्यूज नेटवर्क, बेल्ले.